नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे स्वातीस कुकिंगवर। आज आपण बघूयात मसाला कॉर्न स्टिक्स, मक्याचे स्टिक्स। ही अगदी टाइमपास रेसिपी आहे। पावसाळाही सुरू झालेला आहे, तर ही सोप्या पद्धतीची रेसिपी बनवून तुम्ही नक्कीच एन्जॉय घरी करू शकतात। तर मी इथे एक मका घेतलेला आहे, त्याला मी मधून 2 पार्ट्स करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर परत मी त्याचा 3-4 पार्ट केलेला आहे। त्यानंतर आपण टूथपिक अशी इन्सर्ट करून घ्यायची दाखवल्याप्रमाणे आणि आपण सेपरेट करून घ्यायचं अशा प्रकारे। तसेच मी इथे आणखीन देखील कॉर्न स्टिक्स रेडी करून घेत आहे, तुम्ही पाहू शकतात। सगळे कॉर्न स्टिक्स इथे रेडी करून घेतलेले आहे। आता आपण यांना एक उकळी मारून घेऊया। तर मी इथे गॅसवर पाणी ठेवले आहे, त्याच्यात मीठ टाकून कॉर्न स्टिक्सला 2 ते 3 मिनिटं छान उकळी काढून घेतलेली आहे। 2 ते 3 मिनिटच उकळी काढायची, जास्त नाही। आता आपले बॉईल झाल्यानंतर मी स्ट्रेन करून घेतलेले आहे। त्यात आपण आता सुके जिन्नस टाकून घेऊया। इथे मी मीठ, काळी मिरी पूड, काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेला आहे व आपण आता कॉर्नफ्लोअर व 1 चमचा मैदाची छान कोटिंग करून घेऊया। हलक्या हाताने कोटिंग करायची, स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे। छान आपण कोट झाल्यावर ह्याला आपण आता फ्राय करून घेणार आहोत। मी इथे ऑइलचं टेम्परेचर हायच ठेवलं आहे। छान क्रिस्पी होईपर्यंत आपण आता फ्राय करून घेऊया। हार्डली 2 ते 3 मिनिटं लागतात। छान आपण आता परतून घेऊया। छान क्रिस्पी झाल्यावर आपण आता ह्यांना काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती छान क्रिस्पी झालेले आहे, आवाज छान येत आहे। आता वरतून मी गार्निशिंगसाठी चाट मसाला टाकत आहे। तुम्ही कोणताही मसाला वापरू शकतात, पेरी पेरी मसाला किंवा तुमच्याकडे कोणता अवेलेबल असेल तो वापरू शकतात। ही रेसिपी नक्कीच करून बघा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।